गरमागरम बटाटे वडा त्याच्या सोबतीला पाव किंवा चहा हा बेत तर आपण नेहमी करतोच. पण आज बटाटे वड्याला देणार आहोत एक भन्नाट असा ट्विस्ट. आज आपण करणार आहोत खवय्यांची अतिशय आवडती अशी डिश, ते म्हणजे कढी आणि बटाटे वडा. छान पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी चमचमीत आंबट गोड तिखट असं काहीतरी खावंसं वाटत असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. सगळ्यात आधी बटाटे वड्यांसाठी भाजी जी आहे ती आपण बनवून घेऊयात. तर या ठिकाणी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडलेल्या बटाट्याची साल काढून घ्यायची. याप्रमाणे बटाट्याची साल काढून झाली तर आता आपण एक वाटण तयार करून घेतोय. वाटण थोडंसं जास्त करून घ्यायचं आहे, कारण बटाट्याची भाजी आणि कढी दोघांसाठी आपण एकच वाटण वापरणार आहोत. या ठिकाणी 12 ते 15 पाकळ्या लसूण काढलेला आहे आणि लसणापेक्षा थोडासा कमी असा आल्याचे तुकडे घ्यायचे. भरपूरशी मिरची याच्यामध्ये घातली. बटाटे वडा छान झणझणीत आणि कढीसुद्धा काहीशी आंबट तिखट अशी जर का असेल तर चव छान येते. हे असं जाडसर ओबडधोबड वाटून घेतलं. यातलं निम्मं वाटण जे आहे ते मी भाजीसाठी काढून घेतलं आहे आणि बाकीचं उरलेलं वाटण आपण कढी करताना वापरणार आहोत. आता हे जे बटाटे आहेत ना ते स्मॅश करून घ्यायचे. फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंडगार बटाट्यांपेक्षा बटाटे जर का छान वाफाळते असतील, थोडेसे गरमागरम असतील तर भाजी छान होते. आता स्मॅश करताना देखील खूप एकजीव असं स्मॅश करायचं नाही आहे. अधूनमधून थोडेसे बटाट्याचे तुकडे राहतील, काहीशा गाठी राहतील, अशा पद्धतीनं याला स्मॅश करून घ्या. अगदी मोठेही तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्या. हे बघा, बटाट्याचा असा याप्रमाणे लगदा करून घेतला. आता कढल्यामध्ये तेल गरम केलं. तेलामध्ये थोडीशी मोहरी घातली. त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा परतून घेतला की याच्यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची आपण तयार केलेली पेस्ट घातली आहे. सगळं एकदा परतून घ्या. खूप जास्त लालसर वगैरे रंग येऊ द्यायचा नाही, फक्त आलं लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे इतपतच याला परतून घेतलं. हिंग घातलेलं आहे. हळद घातली पाव चमचा आणि ही जी फोडणी आहे ती बटाट्यावर घातली. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लिंबू पिळून घेतला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झाली. आता या भाजीचे लिंबा एवढे आकाराचे गोळे घेतले आणि छान दाबून याला असं चपटं करायचं. बटाट्याच्या भाजीची जी टिक्की आहे ती खूप जास्त जाड ठेवायची नाही, नाहीतर वडा खाताना बटाटा खूप जास्त लागतो. असं याप्रमाणे दाबून चपटं करून घेतलं. सगळ्या भाजीच्या टिक्की याप्रमाणे करून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं करून झालं की शक्य असेल तर 15-20 मिनिटांसाठी किंवा शक्य असेल तर जास्त वेळ देखील याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. यानं काय होतं की हे मिश्रण जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा या टिक्की छान सेट होतात. बटाटा काहीसा घट्टसर असा होतो आणि बेसन पिठामध्ये आपण घोळवतो तेव्हा ही जी भाजी आहे ती सुटत नाही. आता आपण करून घेतोय कढी. तर त्याकरता 1 ते 1.5 कप दही घेतलेलं आहे. दही जर का थोडंसं आंबट असेल तरच कढी प्यायला मजा येते. त्यानुसार आंबटसर दही घ्यायचं. याच्यामध्ये 2 पोह्याचे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. सगळं छान एकजीव होईपर्यंत घुसळून घ्या. दह्याच्या किंवा बेसन पिठाच्या अजिबात गाठी राहता कामा नयेत, असं छान घुसळून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं. नंतर आपण लागेल तसं पाणी वाढवणारच आहोत. तर हे असं आपलं दही घुसळून तयार आहे. आता कढीला फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. ही जी कढी आहे ना ती आपण वड्यांसोबत खाणार आहोत, त्याच्यामुळे खूप जास्त मसाले तोंडात येणार नाहीत. याकरता कमीत कमी साहित्य घालून कढी करून घ्यायची आहे. जिरे मोहरी जी आहे ती तोंडात येते त्याच्यामुळे घालणार नाही आहे. शिवाय बटाट्याच्या भाजीतही आपण मोहरी घातलेली आहे. फक्त पाव चमचा मेथी दाणे याच्यामध्ये घातले आहेत. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही जिरे मोहरी देखील फोडणीला घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये उरलेली आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली. खूप जास्त परतायचं नाही आहे. याच्यामध्ये हिंग घातलं, हळद घातली आहे, कढीपत्ता घालायचा आणि मग घुसळलेलं ताक याच्यामध्ये घालायचं. गरजेनुसार कढी किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी वाढवा. खूप जास्तही घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही. हे असं अर्धा ग्लास पाणी मी याच्यामध्ये वाढवलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि मंद आचेवर याला एकसारखं ढवळून घ्या. उकळी येईपर्यंत कढी जी आहे ती शिजवून घेतली. हे बघा, छान अशी आंबट तिखट चटकदार अशा चवीची आपली कढी जी आहे ती तयार झालेली आहे. आता वडे करण्यासाठी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ घातलं. लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. साधारण मला 1/4 कप पाणी हे जे पीठ आहे ना ते भिजवायला लागलं.
लक्षात घ्या, पीठ जे ते खूप पातळ करायचं नाही आहे. बेसन पिठाचं एक कोटिंग भाजीला आलं पाहिजे, भाजीला राहिलं पाहिजे इतपतच घट्टसर पीठ करायचं आहे. याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घातला, एखादा चमचा पाणी याच्यामध्ये घातलं आणि छान असं सगळं फेटून घ्या. हे बघा, तुम्ही पाहू शकता पीठ असं छान हलकं असं झालं आहे. आता याच्यामध्ये बटाट्याच्या भाजीची टिक्की सोडली आणि व्यवस्थित असं आवरण याला येईल इतपत हे असं पिठामध्ये घोळवून घेतलं. तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये हा जो वडा आहे तो सोडायचा. हे बघा, बेसन पिठाचं सगळीकडून एक व्यवस्थित आवरण या भाजीला राहील अशा पद्धतीनं घोळवून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि हा जो वडा आहे तो तेलात सोडला. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर ठेवलं आणि नंतर गॅस कमी करून वडा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा. हे बघा, वडा सेट झाल्यानंतर याची बाजू पलटली. बेसन पीठ भिजवताना पाणी योग्य वापरलं, खूप जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही. सोडा पुरेसा घातला की वड्यांना छानसं पिठाचं कोटिंग असं येतं. हे बघा, सोनेरी रंगावर हे जे वडे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत असे तळून घेतले. तर अशा प्रकारे आपले बटाटे वडे तळून झालेले आहेत. कढीलाही उकळी आलेली आहे. खोलगट अशा प्लेटमध्ये छान गरमागरम बटाटे वडे घ्यायचे. वरून वाफाळती कढी घातली. हे बघा, अगदी चटकदार अशी कढी झालेली आहे. कॉम्बिनेशन अगदी भारी लागतं. बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घातली, शेव घातली आणि अशा प्रकारे आपला चटपटीत असा कढी बटाटे वडा जो आहे तो तयार झालेला आहे. अतिशय सुंदर असा बेत होतो. अजूनपर्यंत जर का खाल्लं नसेल तर एकदा तरी अवश्य करून बघा. एकूण 12 बटाटे वडे या प्रमाणामध्ये झालेले आहेत. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.